जेजुरीच्या वारी मार्गावरती आज अनेक उपक्रम सुद्धा पाहायला मिळतात। मुंबईहून आलेले माऊली चॅरिटेबल ट्रस्टनं मेडिकल कॅम्पच्या माध्यमातून वारकऱ्यांची सेवा सुद्धा सुरू केली। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकरांनी। जय विठ्ठल, मी आज जेजुरीमध्ये आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आज माऊलींची पालखी जेजुरीमध्ये आहे। या मार्गावरती वारी मार्गावरती जेव्हा पालखी चालते तेव्हा वेगवेगळ्या गावांमध्ये उपक्रम दिसतात। त्यातला सगळ्यात महत्त्वाचा उपक्रम असतो वैद्यकीय सेवा। अनेक चॅरिटेबल ट्रस्ट असतील, संस्था असतील, मंडळं असतील, अशा पद्धतीनं वारी मार्गावरती वारकऱ्यांची सेवा करत असतात। त्यांच्या जी काही दुखणं असेल, आजार असेल, कारण बरेच किलोमीटर हे लोक चाललेले असतात, त्यामुळे त्यांना खूप थकवा येतो, पाय दुखत असतात। अशा सगळ्या आजारांवरती उपाय करण्याचं काम या संस्था करतात। माऊली चॅरिटेबल ट्रस्ट आहे मुंबईची, ज्यांनी या ठिकाणी सेवा करण्याकरता म्हणून ते आलेले आहेत। आपण त्यांच्याकडून माहिती घेऊया। स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं जय महाराष्ट्रमध्ये। कशा पद्धतीनं सेवा करताय आणि किती वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे? तुमचं नाव सांगा, तुमच्या उपक्रमाबद्दल सांगा। मी डॉक्टर दीपक मोहिते। गेले 34 वर्षे आपली सेवा आहे। संस्थेचं प्रमुख उद्दिष्ट एकच आहे की वैद्यकीय सेवा मोफत देणं। त्याचबरोबर ज्या वारकरी जे चालतात त्यांच्यासाठी जेजुरी, वेळापूर, बंडी शेगाव, वाकरी आणि पंढरपूर येथे जवळजवळ 1 लाख वारकऱ्यांना मोफत अन्नदान केलं जातं। त्याचबरोबर आपल्या संस्थेची वैद्यकीय जी आपली दिंडी पण आहे, जी स्वामींची दिंडी आहे। स्वामींची दिंडी म्हणजे महाराष्ट्रातील एकमेव दिंडी जी आहे, जी आळंदी ते पंढरपूर केली जाते आणि वारकऱ्यांना संपूर्ण मोफत सेवा दिली जाते।